नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत महाभरती। मित्रांनो, खूप साऱ्या पदांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग या अंतर्गत जाहिरात निघालेली आहे। यामध्ये सर्वात पहिलं पद आहे ते म्हणजे कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग, ज्याच्या एकूण 532 जागा आहेत। दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, ज्याच्या 55 जागा आहेत। तिसरं जे पद आहे ते आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, ज्याचे एकूण पदे आहेत 5। त्यानंतर चौथं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ज्याच्या एकूण 1378 जागा आहेत। सर्वात जास्त जागा ह्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाच्या आहेत। त्यानंतर पाचवं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी, ज्याचे एकूण 8 पदे आहेत। त्यानंतर 6वं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी, ज्याचे 2 पदं आहेत। त्यानंतर 7वं पद आहे उद्यान पर्यवेक्षक, ज्याचे एकूण 12 पदं आहेत। त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, ज्याचे एकूण 9 पदं आहेत। त्यानंतर 9वं पद आहे स्वच्छता निरीक्षक, ज्याचे एकूण 1 पद आहे। त्यानंतर 10वं पद आहे वरिष्ठ लिपिक, ज्याचे एकूण 27 पदं आहेत। त्यानंतर 11वं पद आहे मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक, ज्याचे एकूण 5 पदं आहेत। त्यानंतर 12वं पद आहे वाहन चालक, ज्याचे एकूण 2 पदं आहेत। त्यानंतर 13वं पद आहे स्वच्छक, ज्याचे एकूण 32 पदं आहेत। आणि शेवटचं 14वं पद आहे ते म्हणजे शिपाईचं पद, ज्याचे एकूण 41 जागा आहेत। अशी एकंदरीत 2109 पदांसाठी ही भरती निघालेली आहे। महाराष्ट्रामध्ये बेरोजगार युवकांची संख्या भरपूर आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। आता आपण या पदांची पात्रता बघूया। तर जे पहिलं पद आहे मित्रांनो, त्या पहिल्या पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक। त्यानंतर पद क्रमांक 2साठी सुद्धा 10वी उत्तीर्ण आणि त्यासोबतच विद्युत अभियांत्रिकीचा डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक इन इलेक्ट्रिकल। त्यानंतर पद क्रमांक 3साठी 10वी व 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर वास्तुशास्त्रज्ञ पदवीसुद्धा असणे आवश्यक आहे आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य असल्याचा पुरावा सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पद क्रमांक 4साठी 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे। त्यासोबतच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स आणि त्यासोबतच स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा पदवी, पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार जे आहेत त्यांना प्राधान्य दिले जाईल। त्यानंतर पद क्रमांक 5साठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यासोबतच त्यांचं लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन हे 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे। त्यानंतर पद क्रमांक 6 यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। त्यासोबतच लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे। त्यानंतर पद क्रमांक 7साठी बघूया मित्रांनो आपण। पद क्रमांक 7साठी कृषी किंवा उद्यान विद्या पदवी असणे आवश्यक आहे। त्यासोबतच त्यांना 2 वर्ष अनुभव असणे हे सुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर पद क्रमांक 8साठी 10वी व 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच त्यांच्याकडे वास्तुशास्त्राची पदवी असणे हे आवश्यक आहे। त्यासोबतच पद क्रमांक 9साठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच त्यांच्याकडे स्वच्छता निरीक्षकचं प्रमाणपत्र असणं हे सुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर पद क्रमांक 10साठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच कोणत्याही शाखेतील त्याच्याकडे पदवी असणे हे सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो। त्यानंतर पद क्रमांक 11साठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यासोबतच विज्ञान शाखेतील पदवी, रसायनशास्त्र या विषयासह किंवा कृषी विभागातील पदवी म्हणजे BSc ॲग्रिकल्चरल असणे आवश्यक आहे। त्यानंतर पद क्रमांक 12चा विचार करता या पदासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यासोबतच हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालकाचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे हेवी, मिडल आर लाईट व्हेकल असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच 3 वर्षे ज्यांना अनुभव आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो पद क्रमांक 13 जे आहे त्या पद क्रमांक 13साठी 7वा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याची
किमान पात्रता जी आहे ती 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर पद क्रमांक 14साठी किमान शैक्षणिक अर्हता ही 10वी उत्तीर्ण असणे हे आवश्यक आहे मित्रांनो. तर ह्या सर्व पात्रता झाल्या ह्या एकूण दिलेल्या पदांच्या. कारण इतकी अर्हता, इतके शैक्षणिक पात्रता तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर पदासाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, खूप दिवसानंतर भरती निघत आहे, त्यामुळे बेरोजगारांची संख्या जास्त आहे आणि त्यासोबतच कॉम्पिटिशन जी आहे ती कॉम्पिटिशन फार जास्त राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी वयाची जी अट आहे ती वयाची अट 6 नोव्हेंबर 2023 रोजी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्षे अशी ठेवण्यात आलेली आहे. त्यासोबतच जे मागासवर्गीय आहेत, जे अनाथ आहेत, जे आर्थिक दुर्बल घटकामध्ये येतात किंवा जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना वयामध्ये 5 वर्षाची सूट जी आहे ती 5 वर्षाची सूट ही दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, नोकरी ठिकाण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना कुठेही पाठवले जाऊ शकते. आणि या सर्व पदांची जी फी आहे ती खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे आणि त्यासोबतच मागासवर्गीय उमेदवार, अनाथ उमेदवार, आर्थिक दुर्बल घटकातले उमेदवार किंवा दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 नोव्हेंबर आहे, म्हणजे उद्याची लास्ट डेट आहे. तर ज्यांनी नसेल भरला त्यांनी लवकरात लवकर भरून टाकावे आणि आपलं जे स्थान आहे ते निश्चित करावे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.